नमस्ते मंडळी, मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे ना, तो थोडा हटके आहे. आपल्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग म्हणजे रोजचा स्वयंपाक बनवणे. रोजचीच भाजी आमटी, भाजी चपाती, दुपारी जेवण बनवायचं, रात्री जेवण बनवायचं, आपल्या नेहमीचा रुटीनचा भाग. पण या कृतीशी बरेचसे समज गैरसमज जोडले गेलेले आहेत पिढ्यानपिढ्यांपासून. आज आपण याविषयी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. या व्हिडिओमधून तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन आज नक्की मिळेल. तर आपला नेहमीचा आपल्या रुटीनचा हा भाग, जेवण बनवणं, ते खाणं. बऱ्याच अशा लोकांना होममेड फूड खायला खूप आवडतं, पण त्यांना ते बनवता येतं का हा प्रश्न असतो. कारण आपण त्यासाठी घरातल्या सगळ्या गृहिणींवरती अवलंबून असतो. बरं, इथे सांगण्याची एक गोष्ट अशी की घरामध्ये जर 3-4 महिला असतील तर त्या कामाची विभागणी करून हे जेवण बनवण्याचं काम आहे ते वाटून घेऊ शकतात. पण हल्ली छोट्या फॅमिली असतात, त्यामध्ये आई वडील, 2 मुलं, 3 मुलं असं कुटुंब असतं. या कुटुंबामध्ये मग जेवण बनवण्याची सगळी जी धुरा असते ती त्या आईच्या खांद्यावरती असते. ती एकटी सगळ्यांच्या आवडीनिवडीचं जेवण बनवत असते. कोणाला भाजीच आवडत नाही, कोणाला चपातीच नको असते, कोणाला अजून काहीतरी आवडत असतं. मग याप्रमाणे ती रोजचा सगळा स्वयंपाक बनवत असते. बरं, या तिच्या कामामध्ये तिला क्वचित कधीतरी घरातल्या सदस्यांकडून मदतीचा हात मिळतो किंवा तो सुद्धा मिळत नाही. या तिच्या कामाचं कधीच घरातल्यांकडून कौतुक होत नाही. पण तरीही वर्षानुवर्ष हे काम घरातली गृहिणी करत असते विना तक्रार. हा झाला यातला एक भाग. हे सगळं जे वर्षानुवर्ष चाललेलं आहे, आपलं पिढ्यानपिढ्या चाललेलं आहे, हे आजची जी पिढी आहे ना ते पाहत असते. त्यामुळे हल्ली ज्या मुली असतात त्यांच्याकडून एक असा अप्रोच समोर येतो की आम्ही वेल एज्युकेटेड आहोत, आम्ही टॅलेंटेड आहोत, आमच्याकडे खूप स्किल्स आहेत, आम्ही जॉब करतो, आम्ही बाहेर जातो, उत्तम काम करतो, उत्तम पैसे कमवतो. आणि हे सगळं करत असताना कुटुंबाची सगळी जबाबदारी आम्ही सांभाळत असतो, आम्ही मुलांकडे लक्ष देतो. मग या सगळ्यामध्ये पिढ्यानपिढ्या जी गोष्ट सुरू आहे, जी चालत आलेली आहे, ती म्हणजे स्त्रीने जेवण बनवणं. मग आजही हे काम आम्हीच करायचं का? बरं, हा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनासमोर अजून एक असा अप्रोच तयार होतो जो पुरुष वर्गाकडून येतो. मग आम्ही सुद्धा कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो, आम्ही सुद्धा काम करत असतो. फक्त घरी आल्यानंतर आमची एकच अपेक्षा असते की आम्हाला ताजं अन्न ताटामध्ये मिळावं. मग ही अपेक्षा चुकीची का? असा त्यांचा एक अप्रोच असतो. आता इतकं सगळं आम्ही करत असतो, आम्ही घरातले करते असतो, मग आता आम्ही घरी येऊन पोळ्या सुद्धा लाटायच्या का? मग घरातल्या बायका काय करणार? असा एक पुरुषांकडून विचार समोर येतो. मग अशा वेळेला कोण बरोबर, कोण चूक, कुणी काय केलं पाहिजे, या सगळ्यामध्ये न पडता हे जे सगळे समज गैरसमज या कृतीशी जे जोडले गेलेले आहेत ना स्वयंपाक बनवण्याच्या, ते सगळेचे बाजूला सारून या गोष्टीकडे, या कृतीकडे एक स्किल म्हणून आपण पाहण्याची गरज असते. खरंच गरज आहे.
एक माणूस, त्या माणसाचं शरीर आहे, त्या शरीराला भूक लागते. आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्याला रोजच्या रोज 2 वेळ 3 वेळ उत्तम शिजवलेलं अन्न लागतं. ते जर नसेल तर आपण फार काळ टिकाव धरू शकत नाही. तुम्ही कितीही महागड्या हॉटेलचं अन्न घरी घेऊन या, ते खा किंवा काहीही करा, आपल्याला उत्तम शिजवलेलं अन्न, ताजं अन्न गरजेचं असतं. मग या अन्नासाठी, या जेवणासाठी आपण दुसऱ्यावरती का अवलंबून राहायचं? का आपण असा विचार करायचा की माझी काकी आहे, माझी मावशी आहे, मामी आहे घरात, ती करेल, आजी करेल, आई करेल, असा विचार का करायचा? पुरुषांनी सुद्धा असा विचार का करायचा? माझी बहीण आहे, माझी पत्नी आहे, ती करेल, ती असते घरी, ती करेल, संध्याकाळच्या स्वयंपाकाची काय चिंता नाही, रोजचा रोज गरमागरम डबा मला मिळेल, ती आहे ना घरी. असा अप्रोच आपण का ठेवायचा? प्रत्येकालाच अन्नाची गरज असते. मग आपण स्वयंपाक बनवणं ही जी काही गोष्ट आहे ती शिकली तर काय त्यात वाईट आहे? म्हणजे हे मी खूप असं बोलते, म्हणजे माझा पण दृष्टिकोन हा लहानपणापासून असाच आहे असं अजिबात नाही. अगदी कॉलेजमध्ये असेपर्यंत माझा सुद्धा असाच अप्रोच होता की हे काम मुलींनी आता का करायचं? आजही हे काम मुलींनी का करायचं? माझ्याकडे स्किल्स आहेत, थोडीशी बरी बुद्धी आहे, माझ्याकडे सुद्धा टॅलेंट आहे, मी सुद्धा बाहेर जाणार, काम करणार, मग बाहेरून आल्यानंतर घरी सुद्धा मी हे काम का करायचं? पण हल्लीच मी हा दृष्टिकोन थोडा बदलून पाहिला. काय हरकत आहे या गोष्टीकडे आपण एक स्किल म्हणून पाहायला? म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला बरीच अशी स्किल्स गरजेची असतात. आपल्याला कंपनीमध्ये उत्तम प्रेझेंटेशन द्यायचं असतं, प्रेझेंटेशन स्किल आपल्याला गरजेचं असतं, आपण ते इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपण आपली कम्युनिकेशन स्किल्स उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. हल्ली सगळेच बँकिंगचे जे व्यवहार आहेत ते ऑनलाईन झालेत, त्याच्यामुळे डिजिटल बँकिंगमध्ये मला कोणाचीही मदत घ्यायची वेळ येता कामा नये. मला बँकिंगचे सगळे व्यवहार ऑनलाईन व्यवस्थित करता आले पाहिजेत, याकडे आपण लक्ष देतो. मग अशा वेळेला हे सुद्धा एक स्किल आहे असं आपण का नाही मानत? म्हणजे रोजचीच एक गोष्ट आहे ते म्हणजे ड्रायव्हिंग शिकणं. हल्ली प्रत्येकालाच ड्रायव्हिंग शिकायचं असतं. मग ते टीनेज ग्रुपमधलं कोणी असेल किंवा कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुष असेल, सगळ्यांनाच हल्ली ड्रायव्हिंग शिकायचं असतं. अगदी मोठी 4 चाकी गाडी नाही, पण स्वतःची छोटीशी दुचाकी गाडी असावी असं प्रत्येकालाच वाटतं. मी का कोणावरती डिपेंड राहायचं? मला माझ्या कामासाठी इथे इथे जायचं आहे, तर मग मी का कोणाला तरी कॉल करायचा, मला इथे सोडशील ना, किंवा मी इथे इथे अडकलोय, प्लीज मला घ्यायला ये. काही गरज नाही. माझं मी ड्रायव्हिंग शिकेन, माझी मी गाडी घेईन, मला हवं तेव्हा हवं तिथे मी जाऊ शकेन. यासाठी आपण ड्रायव्हिंग शिकतो. प्रत्येकालाच शिकण्याची इच्छा असते आणि आपण त्याचं समर्थन सुद्धा करतो. नाही, हल्ली ड्रायव्हिंग खूप गरजेचं असतं. कोणालाही कोणासाठी फार वेळ नसतो आणि धावून येणं तर दूरची गोष्ट. त्यामुळे प्रत्येकालाच ड्रायव्हिंग यायला हवं. या गोष्टीचं जसं आपण समर्थन करतो का, कारण ते एक स्किल आहे, तसंच जेवण बनवणं या गोष्टीचं सुद्धा आपण समर्थन का नाही करत? स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, आपल्याला आपल्यासाठीचा स्वयंपाक बनवता यायला हवा. फार सागर संगीत नव्हे तर आपणच तो खाऊ शकू इतपत भाजी चपाती, भाजी भाकरी आपल्याला बनवता यायला हवी, जेणेकरून आपल्याला कोणावरतीही अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. कोणीतरी घरात नाहीये म्हणून आज मी काहीच खाल्लं नाही, किंवा मी वाट पाहतोय की माझी मावशी गेली इकडे, काकी गेली इकडे, त्या येतील आणि त्या दुपारचं जेवण करतील.
किंवा त्या रात्री नाही आहेत घरी, तर मग आता मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करीन. अशी वेळ का यावी? घरी मेड नाहीये, ती 2 दिवस येणार नाहीये, मग पोटात गोळा येतो किंवा आपल्याला मग चैन पडत नाही. इतर कामांसाठी ठीक आहे, पण तुम्ही पर्टिक्युलरली जेवणाच्या गोष्टीसाठी जर त्या मेडवरती अवलंबून असाल तर खरंच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजचं जे जग आहे त्यामध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध असतात. आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून कामाच्या संधी येत असतात आणि आपण म्हणतो की हे जे जग आहे म्हणजे सध्या जे काही आहे ते एक छोटंसं खेडं बनलेलं आहे. इतकं सगळं कनेक्टेड झालेलं आहे सध्या. मग अशा वेळेला आपण कामासाठी कुठून कुठे जाऊ याचा आपल्याला सुद्धा काही आतापता नसतो, काही आपल्याला कल्पना नसते या गोष्टीची. मग अशा वेळी आपण जिथे जाऊ त्या जागी जर तिथे आपल्या सोबत कुणी नसेल किंवा तिथे नसेल आपण कोणीतरी आपल्यासाठी जेवण बनवणारं ठेवू शकू, एखादी मेड ठेवू शकू, आजूबाजूला उत्तम खानावळ नसेल, रेस्टॉरंट नसेल, मग अशा वेळी आपण कोणावरतीही अवलंबून राहण्याची आपल्याला गरज वाटता नाहीये. आपण आपलं जेवण बनवू शकू इतपत आपण सक्षम व्हायला हवं. आपल्या ताटात आपण ते घेऊन खाऊ शकू. आपल्या सोबत जर एखादी व्यक्ती असेल तर ती सुद्धा उपाशी राहता कामा नये. त्या व्यक्तीवरती सुद्धा ती फक्त आपल्या सोबत आहे म्हणून आपण तिला काहीतरी करून देतोय किंवा एखादं रेडीमेड फूड देतो, एखादं रेडीमेड पॅकेट देतो आणि सांगतोय की हे खा, असं होता नाही. त्या व्यक्तीची उपासमार होता नाही. ही सुद्धा आपली जबाबदारी असते. त्यामुळे आपण स्वतः आणि आपल्या सोबत कोणी असेल तर त्या व्यक्तीची भूक भागेल इतपत अन्न आपल्याला बनवता यायला हवं, ते शिजवता यायला हवं. त्यामुळे या गोष्टीकडे फार असे पिढ्यानपिढ्या चालत आलेले वाद विवाद, प्रथा, परंपरा, समज गैरसमज हे सगळं डोक्यात ठेवून पाहण्याची अजिबात गरज नाहीये. स्वयंपाक बनवणं ही एक नेहमीची आपल्या आयुष्यातली गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे ते एक स्किल आहे, ते आपल्याला आलं पाहिजे, प्रत्येकालाच आलं पाहिजे. हा जर दृष्टिकोन आपण ठेवला ना तर मग आपल्या डोक्यामध्ये हे सगळे विचार येणार नाही. मग मीच हे का करावं, मग मी पुरुष आहे मग मी का करावं, मी स्त्री आहे, मी कमावती आहे, मी वर्किंग वुमन आहे, मग हे सुद्धा मीच करायचं का, हा विचार अजिबात येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर असं काही वाटत असेल तर सगळे विचार तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि हे एक स्किल आहे जे गरजेचं आहे. मला बाकी सगळी स्किल्स येतात, सगळ्या गोष्टी मी एकटीने करू शकते, एकट्याने करू शकतो, कोणाचीही मदत न घेता. तसंच मला स्वतःसाठी अन्नसुद्धा शिजवता आलं पाहिजे, स्वतःसाठी जेवण बनवता आलं पाहिजे. त्यामुळे या गोष्टीचा जरूर विचार करा आणि एकदा का होईना पण स्वतःसाठी पोळी भाजी स्वतः बनवून पहा. त्याचा आनंद वेगळाच असतो आणि ती इतरांना खाऊ घालण्याचा आनंद सुद्धा वेगळाच असतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.